नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती GKGS मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज पोलीस भरतीला आलेले सगळे इतिहासचे प्रश्न बघणार आहोत. आजचा भाग क्रमांक हा 4था आहे. आता पण आपण 3 इतिहासावर प्रश्न घेतलेले आहोत आणि त्याच्या अगोदर महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल त्याच्यावर 8 व्हिडिओ घेतलेले आहेत आणि समाज सुधारकावर पण 2 व्हिडिओ घेतलेले आहेत. ते सगळे आलेले सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत. बघा क्वेश्चन नंबर आजचा व्हिडिओ. डॅडियास नंतर लगेच जालियनवाला बाग हत्याकांड झाले आहे. केव्हा झाले आहे? रौलेट कात जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाला मित्रांनो? जालियनवाला बाग हत्याकांड हा 13 एप्रिल 1919 13 एप्रिल 1919 ला जालियनवाला बाग हत्याकांड झाले आहे. त्याच्यानंतर रौलेट कायदा लगेच झालेला आहे. आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य कोणते आहे मित्रांनो? बघा कोणते आहे? विश्वास, एकता, बलिदान. विश्वास, एकता, बलिदान हे आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य आहे. आझाद हिंद सेनेची स्थापना केव्हा झाली होती? 1942 ला. 1942 ला आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती? कोणी केली मित्रांनो? रासबिहारी बोस यांनी केली होती. रासबिहारी बोस यांनी केली होती. सिंधू संस्कृती ही डॅडियास संस्कृती होती. कशा प्रकारची होती? हे शहरी प्रकारची होती. सिंधू संस्कृती हे शहरी प्रकारची होती. शीख धर्माचे 10वे गुरु कोण होते? गुरु गोविंद सिंग होते. गुरु गोविंद सिंग यांची समाधी कुठे आहे? हे नांदेड या ठिकाणी आहे. आणि शीख धर्माचे पहिले गुरु कोण होते? सांगा मित्रांनो. हे गुरु नानक होते. लक्षात होता मित्रांनो, पहिले गुरु. शिवरायाने सिंधुदुर्ग व डॅडियास सारखे समुद्र किल्ले बांधले. कोणते बांधले होते? विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे 2 शिवरायाने समुद्र किल्ले बांधले होते. अकबरच्या महसूल व्यवस्थेत प्रमुख कोण होता? तोरड मंडल होता. तोरड मंडल हा होता. सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला होता? कोणाचा झाला? विल्यम बेंटिंकच्या यांच्या काळात 1829 ला सती प्रतिबंधक कायदा झाला होता. याला कोणी साथ दिली होती? आपल्या भारतामधून राजाराम मोहन राय यांना साथ दिली होती. विल्यम बेंटिंक यांना. राजाराम मोहन राय यांना राजा ही पदवी कोणी दिली होती? अकबर सेकंडने दिली होती. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणास म्हणतात? महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणतात. डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण होते? ते पंडित जवाहरलाल नेहरू हे डिस्कवरी ऑफ इंडियाचे लेखक होते. हा ग्रंथ कुठे लिहिला होता मित्रांनो? हे अहमदनगरच्या तुरुंगात लिहिला होता. कोणास सरहद गांधी म्हणून ओळखले जातात? खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जातात. खान अब्दुल गफ्फार खान यांना भारतरत्न पुरस्कार कधी दिला होता? 1984 ला यांना भारतरत्न पुरस्कार दिला होता. ते पहिले व्यक्ती, विदेशी व्यक्ती त्यांना भारतरत्न पुरस्कार देणारे ते पहिले व्यक्ती होते. कोणार्क येथे कोणते सुप्रसिद्ध मंदिर आहे? कोणते आहे? सूर्य मंदिर हे कोणार्क येथे कुठे आहे? हे ओडिसा या ठिकाणी आहे. भारत छोडोचा नारा कुठल्या वर्षी देण्यात आला होता? 1942 ला भारत छोडो हा नारा देण्यात आला होता. बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे? हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. बीबी का मकबरा आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? हे रायगडावर. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला होता? शिवनेरी किल्ल्यावर. आणि मृत्यू कुठे झाला होता? हा रायगड किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज डॅडियास या किल्ल्यावर मुक्कामात असताना आदिलशाह सरहद सिद्धी जोहर याने किल्ला वेढा घातला होता. कुठे घातला होता? हे पन्हाळा येथे घातला होता. पन्हाळा हा या ठिकाणी घातला होता. वेरूळ येथील कैलास लेणी डॅडियासच्या राजघराण्याचे काळात कोरलेले आहे. कोणत्या काळात कोरलेले आहे? हे राष्ट्रकूट घराण्यात घडले आहे. राष्ट्रकूट यांच्या तेव्हा घडलेले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हे जालना येथील कोणास हुतात्मा प्राप्त झाले होते? गोविंदभाई श्रॉफ यांना जालना जिल्ह्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ते हुतात्मा झाले होते. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. 1857चा भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला होता? विनायक दामोदर सावरकर यांनी 1857चा भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला होता. लक्षद्वीप बेटे हे कुठे आहेत मित्रांनो? हे अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेटे. भारुड हा काव्य प्रकारचा कोणी रूढ केला होता? संत एकनाथाने भारुड हा काव्य प्रकारचा रूढ केला होता. पीस इंडिया कायदा केव्हा मंजूर करण्यात आला होता? 1784 ला पीस इंडिया कायदा हा मंजूर केला होता. दुसरी गोलमेज परिषद कधी भरण्यात आली होती? हे 1931 ला दुसरी गोलमेज परिषद भरण्यात आली होती. तेव्हा कोण हजर होते? महात्मा गांधी हजर होते दुसऱ्या गोलमेज परिषदेला. पहिल्या आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेला नव्हते. पहिली आणि दुसरी आणि तिसरी
ही गोलमेज परिषद कधी घेण्यात आली होती? 1930 हे पहिली, 1901 दुसरी गोलमेज परिषद 1931ला, तिसरीला 1932ला आणि तिन्ही गोलमेज परिषदला कोण हजर होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हजर होते. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. आपण असे दररोज व्हिडिओ घेत आहोत. बघा चौरी चौरा घटनेनंतर डाड्याची चळवळ संपुष्टात आली होती. कोणती आली होती? असहकार चळवळ ही संपुष्टात आली होती. चौरी चौरा घटना केव्हा घडली होती? 1922ला ही चौरी चौरा घटना आली होती. असहकारची कधी सुरुवात झाली होती? 1920ला सुरुवात झाली होती. ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राजकारभार हाती घेतला होता? कोणत्या कायद्यानुसार? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. केव्हा घेतला होता? 1858ला. आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता डाड्याशाने स्थापना केली होती. केव्हा केली होती? पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. पुणे व बनारस या विद्यापीठाचे डायरेक्ट डॉक्टरेट ही देऊन डाड्याशांना गौरव करण्यात आला. कोणाला? महर्षी कर्वे यांना डॉक्टरेट ही पदवी पुणे व बनारस या विद्यापीठाने दिली होती. कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद भूषवले होते? राजर्षी शाहू महाराज डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना अध्यक्ष होते. कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला होता? कोणत्या? चार्टर ऍक्ट 1833. चार्टर ऍक्ट 1833ला बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महाड येथे 14 सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? 20 मार्च 1927ला 14 सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. अशोकाच्या डॅडॅश येथील स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आलेले. कोणत्या? सारनाथेतून अशोकाच्या स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे. चांदबेबीचा राजधानी कुठे आहे? हे अहमदनगर आहे. अहमदनगर ही चांदबेबीची राजधानी आहे. महात्मा फुले यांनी डायडॅश समाजाची स्थापना केली आहे. कोणती केली आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली आहे? 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे. इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे कोण आहेत? बिपिनचंद्र पाल याला हे पाल हे म्हणतात. लाला लजपत राय हेच लक्षात होता मित्रांनो सगळे. गुलामगिरी हे पुस्तक कोण लिहिले आहे? हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला आहे. ग्रामगीता ही कोण लिहिली? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना ग्रामगीता हे लिहिलेली आहे. राष्ट्रसंत ही कोणी पदवी दिली त्यांना? राष्ट्रसंत पदवी ही डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती असताना राष्ट्रसंत ही पदवी दिली होती. भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणारे पहिली महिला राष्ट्रपती कोण होती? प्रतिभाताई पाटील हे आपल्या महाराष्ट्राचे होते. त्यांना लक्षात द्या मित्रांनो. 1908 मध्ये सेवा सदन ही संस्थेची स्थापना कोणी केली होती? रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केली होती. केव्हा केली होती? 1908ला. लक्षात द्या मित्रांनो. हे बहामनी राज्याची स्थापना कोणी केली होती? हसन गंगू यांनी केली होती. बहागनी राज्याची स्थापना हसन गंगू यांनी केली होती. चले जाव या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व कोणी केले होते? ते नानासाहेब कुटे यांनी चले जाव आंदोलनाचे कुलाबा जिल्ह्यातील नेतृत्व केले होते. कुलाबाला आता काय नाव आहे मित्रांनो? हे रायगड आहे. रायगड. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते होते? जेम्स सिक्की. त्याची स्थापना केव्हा केली होती? 1780ला भारतातील पहिले वृत्तपत्र होते. कोणते होते ते? हे कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत करण्यात आली होती? 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय राज्यघटना हे स्वीकृत करण्यात आली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारी संघटना स्थापन केली होती? अभिनव भारत ही संघटना सावरकर यांनी 1904 मध्ये स्थापन केली होती. वंदे मातरम हे गीत कोणत्या साहित्यात होते? हे आनंद मठ ह्या साहित्यात होते. गौतम बुद्धाने प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण कुठे आहे? हे वाराणसी या ठिकाणी आहे. कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्हने यांनी बंगाल, बिहार, ओडिसा येथील मुघल राज्य कर्त्याकडून दिवाणी स्वीकारली होती? केव्हा स्वीकारली होती? 1765ला रॉबर्ट क्लाइव्हने स्वीकारली होती. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले होते? मदन मोहन मालवीय याने सत्यमेव जयते हे घोषवाक्य लोकप्रिय केले होते. 1853 मध्ये भारतास रेल्वे टेलिग्राफ कोणी प्रस्तावित केले होते? लॉर्ड डलहौसी यांनी केले होते. दौलताबादचा किल्ला कोणी बांधला होता? मोहम्मद बिन तुगलक यांनी दौलताबादचा किल्ला बांधला होता. जैन धर्मातील पहिले तीर्थकार कोण होते? हे ऋषभदेव होते. ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थकार होते. मॅगस्थेनिस या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समावेशी वर्णन कोणत्या पुस्तकात लिहिले होते?
ह्या इंडिका वर्णकाने लिहिली होती. इंडिका या वर्णकाने लिहिली होती. कोणते काव्य संस्कृत महाकवी कालिदासने लिहिली नाही? कोणती लिहिली नाही? पंचतंत्र यानी पंचतंत्र यांनी लिहिली नाही. कोणी कोणत्या लढाईस हुमायूँचा पराभव केला व नवी दिल्ली येथे जुना किल्ला बांधला होता? कोणी बांधला होता? शेरशाह याने बांधला होता. शेरशाह सुरी याने बांधला होता. पानिपतचे पहिले युद्ध कोणाकोणामध्ये झाले होते? पानिपतचे पहिले युद्ध बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये पानिपतचे पहिले युद्ध झाले होते. पानिपत हे ठिकाण कुठे आहे? हे हरियाणा या ठिकाणी 1526 ला ह्या पानिपतची पहिली लढाई झाली होती. दुसरी 1556 ला आणि तिसरी 1761 ला. वास्को दी गामा 1498 ला नवीन सागर मार्ग शोधून भारतात कोणत्या ठिकाणी पोहोचला होता? कलिकत बंदरावर केरळ या ठिकाणी पोहोचला होता. सोमनाथ येथील मंदिर सन 1026 साली कोणी उद्ध्वस्त केले होते? मोहम्मद गजनी यांनी सोमनाथ मंदिराचे 1026 साली उद्ध्वस्त केले होते. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅडॅच्या शहरात उत्खनन करताना सापडले. कुठे सापडले होते? हडप्पा या ठिकाणी सापडले होते. जस्टिस ऑफ द ब्रह्मोत्तर चळवळ रूपांतर डॅडॅच्याच राजकीय पक्षात झाले. कोणते झाले? द्रविड मुनेत्र काळघम या ठिकाणी झाले होते. महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे डॅडॅस आहे. काय आहे? हे मासिक आहे. महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे काय आहे? हे मासिक आहे. पाचाड येथे यांची समाधी आहे. कोणाची समाधी आहे? राजमाता जिजाबाईची आहे. राजमाता जिजाबाईचे पाचाड येथे समाधी आहे. चार्ल्स डार्विन डॅडॅश येथे ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. कशाचा मांडला? ओरिजिन अँड स्पेसिसचा चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला आहे. भारतात इसवी सन 1856 मध्ये डॅडॅश यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली आहे. केव्हा कोणी केली आहे? लॉर्ड डेलहौसी यांनी 1856 मध्ये पुरातत्व विभागाची स्थापना केलेली आहे. चिपको चळवळ ही कशा संबंधित आहे? हे वृक्षतोडशी संबंधित आहे. चिपको चळवळ ही वृक्षतोडशी संबंधित आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली होती? बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी घोषणा केली होती. मराठी भाषेचे पहिले साप्ताहिक कोणते आहेत? हे दर्पण आहे. दर्पण केव्हा त्याची स्थापना केली होती? 1832 ला. कोणी केली होती? बाळशास्त्री जांभेकर यांनी केली होती. ईस्ट इंडिया कंपनी पहिली फॅक्टरी भारतामध्ये कुठे स्थापना करण्यात आली? सुरत या ठिकाणी पहिली फॅक्टरी भारतामध्ये सुरत या ठिकाणी स्थापना करण्यात आली आहे. आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली आहे. आर्य महिला समाज स्थापना म्हटलं तर पंडिता रमाबाई यांनी. गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते आहे? लुंबिनी या ठिकाणी गौतम बुद्धाचे जन्मस्थळ आहे. पेशवे काळात मामलेदारांचे कचेरीत कोणी अधिकारी असे? कोण असे? मजमूतदार हे अधिकारी असे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. डॅडॅश हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो. कोणता मानला जातो? सामवेद हा मानला जातो. सामवेद. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा. असे हे सगळे प्रिव्हियस क्वेश्चन आहेत आणि सगळे प्रिव्हियस क्वेश्चन आपल्या पोलीस भरतीला विचारत असतात. 1884 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली? महात्मा फुले यांनी केली. महात्मा फुले यांनी 1884 साली मुलींची पहिली शाळा काढली होती. 1848 साली. वास्को दी गामा भारतात सर्वप्रथम केव्हा आला होता? 1498 मध्ये. कुठे आगमन झाले होते? कलिकत बंदरावर वास्को दी गामा आला होता. महात्मा गांधी प्रेरणेने स्थापना करण्यात आलेल्या राष्ट्रीय भाषा प्रचार समितीचे मुख्यालय कुठे आहे? हे वर्धा या ठिकाणी आहे. महात्मा गांधीच्या प्रेरणेने स्थापना झालेल्या राष्ट्रीय भाषा प्रचार समितीचे मुख्यालय वर्धा या ठिकाणी आहे. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली आहे? 1761 मध्ये. अहमद शहा अब्दाली आणि मराठीमध्ये 1761 मध्ये पानिपत या ठिकाणी यांची लढाई झाली होती आणि पानिपत हे ठिकाण हरियाणा या ठिकाणी आहे. आणि पहिले पानिपत युद्ध हे 1526 ला पहिले झाले होते आणि दुसरे 1556 ला आणि तिसरे 1761 ला. लक्षात राहा मित्रांनो. महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून समजले होते. कोणी समजले होते? महाराज सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हटले होते. सातारा सरकारी हायस्कूल मध्ये सन 1900 मध्ये कोणी प्रवेश घेतले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रवेश घेतले होते. गोपाळ गणेश आगरकर कोणत्या वर्तपत्रात संबंधित नाहीत? कोणते नाहीत? राष्ट्रवाद. कोणत्या थोर स्त्री माहेरच्या घराण्याचे संबंध सातारा जिल्ह्यात आहे? कोण आहेत?
ताराबाई सावित्रीबाई फुले आणि राणी लक्ष्मीबाई. ताराबाई सावित्रीबाई फुले आणि राणी लक्ष्मीबाई. मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला आहे? कोणी केले? ग्रॅड डफ याने मराठ्यांचा इतिहास हा प्रथम इंग्रजीत कोणी स्थापना केली म्हणतात? ग्रॅड डफ. 1750च्या कोणत्या कराराने पेशव्यांचे छत्रपतीची नावे दौलतीचा कारभार करावा ठरले? कोणी ठरले होते? सांगोला या ठिकाणी. 1857च्या सातारा राजद्रोहाच्या कट्टाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? रंगो बापूजी होते. रंगो बापूजी यांनी 1857च्या साताराच्या राजद्रोहाच्या कटाकात प्रमुख सूत्रधार रंगो बापूजी होते. 1827ला कर्मवीर भाऊरावच्या मिश्र वसाहतीगृहाच्या कोणी भेट देऊन गौरवला होता? कोणी दिला होता? महात्मा गांधी यांनी दिला होता. महात्मा गांधी यांनी. सरहद गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जातात? खान अब्दुल गफ्फार खान याला समजतात. खान सरहद गांधी यांना भारतरत्न पुरस्कार कधी दिला होता? 1987 दिला होता. जय जवान जय किसान हे उद्गार कोणी दिले होते? लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता. महाराष्ट्राच्या सातवहन राज्यकर्त्याची राजधानी कोणत्या ठिकाणी होती? प्रतिष्ठान या ठिकाणी होती. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याने स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. 1857च्या उठावाबद्दल पहिले स्वातंत्र्य युद्ध असे कोणी उद्गारले होते? विनायक दामोदर सावरकर याने पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून असे संबोधले होते. जोसेफ मॅजियन चरित्र कोणी लिहिले होते? विनायक दामोदर सावरकर याने जोसेफ मॅजिनीची चरित्र कोणी लिहिले होते? विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिले होते. भारताचे पितामह कोणास म्हणले जातात? दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणतात. आणि राष्ट्रीय काँग्रेसचे ते पहिले पारसी अध्यक्ष होते. केव्हा होते? 1886ला ते पहिले पारसी व्यक्ती होते. ते सगळ्यात अधिक वेळा ते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. केव्हा होते? 1886, 1893 आणि 1806 या 3 वेळेस ते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अहमदशहा अब्दाली डाड्यास यांच्यात झाली होती. कोणामध्ये झाली होती? मराठे. 1761 मध्ये त्यांची पानिपतची पहिली लढाई झाली होती. भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? आचार्य कृपलानी याने 1947ला भारत स्वतंत्र झाला होता तेव्हा त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. आचार्य कृपलानी. कलिंग युद्धाशी कोण संबंधित नाव आहे? कोण आहे? सम्राट अशोक यांचे हृदय परिवर्तन झाले कलिंग युद्धानंतर. डाड्यास यांची भारताची पहिली भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोणाची करण्यात आली? श्री राजगोपालचारी यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. डॅडॅस क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित आहे. कोणते आहे? अभिनव भारत यांची स्थापना 1904ला स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारतची स्थापना केली होती. 1904ला अभिनव भारत या संस्थेची स्थापना कोणी केली? विनायक दामोदर सावरकर यांनी केली होती. पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोण लिहिला होता? दादाभाई नौरोजी हा ग्रंथ लिहिला होता. 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले होते? नानासाहेब यांनी कानपूरचे नेतृत्व केले होते 1857च्या उठावाच्या अगोदर. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण होते? पोर्तुगीजचे गोवावर 1961 पर्यंत हे राज केले होते. 1961ला त्याने सोडून गेले होते गोवा हा राज्य. आणि पहिले व्यक्ती तिथेच आहेत भारतामध्ये येणारे. पहिले वास्को द गामा आला होता. 1458ला वास्को द गामा हा भारतात आला होता कलकत्ता बंदरा या ठिकाणी. आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात? राजाराम मोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक या म्हणतात. कोणते व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नाही? कोण आहे? काश्मीरचा राजा गुलाम सिंग हा 1857चा नव्हता. संवाद कौमुदी हा वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? राजाराम मोहन राय यांनी संवाद कौमुदी हा वृत्तपत्र सुरू केले होते. भारतीय राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते? ॲलन ह्यूम हे ते 1885ला त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली होती. राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला होता? केव्हा केला होता? 1920ला राजर्षी शाहू महाराजांनी घटस्फोटाचा कायदा 1920ला केला होता. भारतीय कृषक समाजाची स्थापना कोणी केली? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारतीय कृषक समाजाची स्थापना केली होती. इसवी सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग कोणाच्या काळात उभारला होता? लॉर्ड डलहौसीने 16 एप्रिल 1853ला
मुंबई ते ठाणे ही भारतातील पहिली रेल्वे धावली होती. 1825 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये काकोरी कटाशी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती? कोणती होती? हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन ही संस्था काकोरी कटशी संबंधित होती. ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान डॅडॅश यांना जून 1948 पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती. कोणी केली होती? क्लायमेट ॲटली यांनी भारतात स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती. केव्हा केली होती? 1948 ला. प्रार्थना समाजाचे समाज प्रबोधनाचे डॅडॅशचे वृत्तपत्र कोणी सुरू केले? कोणते सुरू केले? सुबोध पत्रिका हे सुरू केले होते. पश्चिम बंगाल या राज्यातील रामकृष्ण मठची स्थापना कोणी केली होती? कोणी केली? स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मठची यांनी स्थापना केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? शिवनेरी या किल्ल्यावर झाला. शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1930 ला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. शिवराय म्हणलं तर शिवनेरी किल्ल्यावर यांचा जन्म, राय म्हणलं तर रायगडवर त्यांचा मृत्यू. भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपियन लोक होते? कोण पोहोचले होते? पोर्तुगीज. 1458 ला वास्को दी गामा हा भारतात पोहोचला होता. पहिले महायुद्ध कोणाच्या कालावधीत झाले होते? केव्हा झाले होते? 1914 ते 1918 मध्ये पहिले महायुद्ध झाले होते. आणि दुसरे महायुद्ध केव्हा झाले होते? 1939 ते 1945 पर्यंत हे दुसरे युद्ध महायुद्ध चालले होते. कार्ल मार्क्स हा कोणत्या देशाचे विचारवंत होता? कोणता होता? जर्मन देशाचा होता. राष्ट्रसंघाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली होती? कोणत्या वर्षी झाली? 1920 ला झाली होती. 1920 ला. अडॉल्फ हिटलर हा कोणत्या देशाची हुकुमशाही होता? जर्मन देशाचा होता. कोणत्या पोर्तुगीज खलाशाच्या भारताकडे येणाऱ्या 1458 मध्ये आला होता? कोण आला होता? वास्को दी गामा आला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजवटीतील महाराजांसोबत नसणारा गट कोणता होता? सिद्दी जोहर, शाहिस्ते खान आणि अफजल खान हे 3 गट छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नव्हते. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. यंग बंगाल या चळवळीत कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? कोणी दिली होती? सर हेनरी व्हिवियन यांनी यंग बंगाल या चळवळीस अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते? बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. डॅडॅश यांनी मुंबई येथील इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे इटक कामगार संघटनेची स्थापना कोणी केली होती? सरदार वल्लभभाई पटेल यांनी केली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांनी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस याची स्थापना केली होती. शिखा संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती? कोण दिली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिखा संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा केली होती. मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केली होती. केव्हा केली होती? 1848 ला. 1848 ला मुलींची पहिली शाळा काढली होती. कुठे काढली होती? पुणे या ठिकाणी बुधवार पेठेमध्ये. डॅडॅश येथे भारताचे पितामह असे म्हटले जातात. कोणाला? दादाभाई नौरोजी यांनी हे पारसी व्यक्ती होते. राष्ट्रीय काँग्रेसचे पारसी व्यक्ती पहिले व्यक्ती होणारे दादाभाई नौरोजी होते. पारसी व्यक्ती केव्हा झाले होते? 1886 ला. आणि दुसरे 1893 ला आणि 1906 ला 3 वेळेस दादाभाई नौरोजी हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते. भारत छोडो आंदोलनास कुठून सुरुवात झाली होती? मुंबई या ठिकाणापासून सुरुवात झाली होती. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यासाठी तुफान सेना स्थापना केली? कुठे स्थापना करण्यात आली? सातारा जिल्ह्यामध्ये स्थापना करण्यात आली. तुफान सेना आहे सातारा जिल्ह्यामध्ये. लाला हरदयाल यांनी गदर संस्थेची स्थापना कुठे करण्यात आली होती? कॅनडा अमेरिका या ठिकाणी. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणाला ओळखले जातात? महात्मा फुले यांना ओळखले जातात. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून ओळखले जातात. आशियातील सर्वात मोठा सहकारी कारखाना वसंतदादा पाटील सहकारी कारखाना कुठे आहे? हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे. जून 2016 मध्ये निधन झालेले मोहम्मद अली कोणत्या क्षेत्रात संबंधित होते? मुष्टियोद्धा याच्याशी संबंधित होते. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब त्याच्या कारकिर्दीत झाला. कोणाच्या? लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या काळात भारतीयांना इंग्रजी देण्याचा अवलंब केला होता.
ॲट द फीट आणि महात्मा गांधी हे पुस्तक कोणाचे होते? हे राजेंद्र प्रसाद होते, राजेंद्र प्रसादचे होते. पुण्यात डॅडॅस या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना हॉटसन या हंगामी गव्हर्नरच्या गोळ्या झाडल्या होत्या. कोणी झाडल्या होत्या? वासुदेव बळवंत गोगाटे. वासुदेव बळवंत गोगाटे यांनी हॉटसन यांचा वध केला होता, म्हणजे हत्या केली होती. इसवी सन 1908 मध्ये टिळकावर खटल्यामध्ये त्यांचे वकीलपत्र घेतले होते. कोणी घेतले होते? मोहम्मद अली जिन्ना यांनी घेतले होते. चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले होते? जयप्रकाश नारायण यांनी चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व केले होते. कुष्ठरोगी निवारण आणि पुनर्वसन कार्यवास आळंदीजवळ डुडुगाव येथे चालवल्या जाणाऱ्या संस्थेत डॉक्टर इंदुताई पटवर्धन यांचे नाव निगडित आहे. कशा समेत आहे? आनंदग्रामशी निगडित आहे. आनंदग्राम यांच्याशी निगडित आहे. अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांची कोणती संस्था होती? सन्मती बाल निकेतन हडपसर पुणे या ठिकाणी होती. सन्मती बाल निकेतन हडपसर या ठिकाणी अनाथांची माय म्हणून ओळखले जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांची संस्था होती. संतती नियमाच्या पहिल्या चळवळ महाराष्ट्रातील जाण्यास सुरू केली. कोणी सुरू केली? रघुनाथ धोंडो कर्वे यांनी संतती नियमांची महाराष्ट्रात चळवळ सुरू केली होती. महाराष्ट्रात पहिले वृत्तपत्र कोणते होते? दर्पण होते. दर्पण केव्हा केले होते? 1832 ला. कोणी सुरू केले होते? बाळासाहेब जांभेकर यांनी सुरू केले होते. गीतांजली या काव्यसंग्रहाचे कवी कोण होते? रवींद्रनाथ टागोर होते. रवींद्रनाथ टागोर गीतांजली या पुस्तकासाठी नोबेल पुरस्कार भेटला होता. नोबेल पुरस्कार कधी भेटला होता यांना? 1913 ला भेटला होता. 1913 ला यांना नोबेल पुरस्कार भेटला होता. ती भारतातील पहिले व्यक्ती होते. कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरलच्या तैनाती फौजीची पद्धत अंमलात आली होती? कोणी आणली होती? लॉर्ड वेलेस्ली यांनी तैनाती फौजीची पद्धत यांनी अंमलात आणली होती. आणि पहिला कोण होता स्वीकारणारा? हा निजाम होता. केव्हा स्वीकारला होता? 1758 ला. कोसबाडाच्या टेकड्यावरून आत्मवृत्त कोणी लिहिले होते? अनुताई वाघ यांनी कोसबाडाच्या टेकड्यावरून हे आत्मवृत्त लिहिले होते. जयराम स्वामी या संतांनी कोणता ग्रंथ लिहिला होता? रुक्मिणी स्वयंवर आणि सीता स्वयंवर हा ग्रंथ जयराम स्वामी यांनी लिहिला होता. साताऱ्याच्या अजिंक्य तारा किल्ल्याचा सर्वप्रथम मराठ्यांच्या राजधानीचा मान दिला होता. कोणी दिला होता? छत्रपती राजाराम राजे यांनी केले होते. साताऱ्याच्या अजिंक्य तारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांना राजधानीचा मान दिला होता. कोणी दिला होता? छत्रपती राजाराम राजे यांनी दिला होता. थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यात होते? हे कराड तालुक्याचे होते. प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला होता? कोणत्या? भोरप्या या डोंगरावर बांधण्यात आला होता. पेशवा काळात मामलेदाराचे केचरीत कोणी अधिकार नसे? कोण नसे? मजमूतदार. कोणत्या वर्षी राजा शाहू राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली? कोणी केव्हा केली होती? 1708 ला. ग्वाल्हेरचे शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मूळ गावी होते. कोणते होते? कनेरखेड येथील होते. संगीतांचा वेद असे कोणत्या वेदाला म्हणतात? सामवेदाला म्हणतात. सामवेदाला संगीतांचे वेद असे म्हणतात. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी डॅडॅश यांनी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशनची स्थापना केली होती. कोणी केली होती? छत्रपती शाहू महाराज यांनी डेक्कन रयत असोसिएशनची स्थापना केली होती. केव्हा केली होती? 1916 ला केली होती. डेक्कन सभेची स्थापना कोणी केली होती? डेक्कन सभेची स्थापना महादेव गोविंद रानडे यांनी केली होती. होम रूल चळवळीची सुरुवात कोणी केली होती? लोकमान्य टिळक आणि पंडिता रमाबाई यांनी दोघे मिळून सुरुवात केली होती. केव्हा केली होती? 1916 ला केली होती. जॅक्सनचा वध करणारे अनंत कान्हेरे कोणत्या संघटनेशी संबंधित होते? हे अभिनव भारतशी संबंधित होते. अभिनव भारत एक कोणी सुरू केली मित्रांनो? केव्हा केली? 1905 ला सुरुवात केली आणि महर्षी कर्वे यांनी सुरू केली. कर्वे नाही मित्रांनो, हे सांगा कमेंट मध्ये सांगा. कर्वे नव्हते, दुसरे आहेत. कोणाचे ते कमेंट मध्ये सांगा. 1942 आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील डॅडॅश या शाळकरी विद्यार्थ्यांनी हुतात्मा स्वीकारले. कोणी स्वीकारले होते? शिरीष कुमार घोष यांनी स्वीकारले होते. महाराष्ट्रातील होम रूल लीगची चळवळ डॅडॅश यांनी सुरू केली होती. कोणी केली? लोकमान्य टिळक यांनी सुरू केली. लक्षात राहू द्या. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? ब्रिटिशांच्या साम्राज्याअंतर्गत स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते?
ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केव्हा झाली होती? स्वराज्य पक्षाची स्थापना ही 1923ला सुरुवात झाली होती. कोणी केली होती? मोतीलाल नेहरू यांनी स्थापना केली होती. मोतीलाल नेहरू यांनी. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने जगात इतर देशांसंबंधित धोरण स्वीकारले होते. कोणते? अलिप्तवाद हे स्वीकारले होते. बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वर्तपत्राची स्थापना केली होती? हे केसरी वर्तपत्राची स्थापना केली होती. केसरी वर्तपत्र कशातून होते? हे मराठीतून होते. आणि केव्हा स्थापना केली होती? 1881 स्थापना केली होती. यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडे कोणत्या तालुक्यात आहे? मडणगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर 1904 मध्ये कोणत्या क्रांतिकारकाची संघटना स्थापन केली होती? अभिनव भारत ते वर झाले होते. त्याचे उत्तर खाली आहे. कोणी सुधारक नावाचे वर्तपत्र सुरू केले होते? गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वर्तपत्र सुरू केले होते. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले होते. अजिंठा वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या वंशाचे राज्यकर्ते यांच्या काळात निर्माण केले होते? हे राष्ट्रकूट घराण्याने निर्माण केले होते. राष्ट्रकूट घराण्याने कैलास मंदिर हे स्थापना केली होती. सन 1885 मध्ये राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोणी अध्यक्ष होते? व्यामेशचंद्र बॅनर्जी यांनी 1885 चे अध्यक्ष होते पहिले. 1905 मध्ये लंडन येथील होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली होती? श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी होम रूल लीगची स्थापना केली होती. लंडन येथे इंडिया होम रूल सोसायटीची स्थापना केली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला होता? हा बारडोली सत्याग्रह केला होता. बारडोली सत्याग्रह केव्हा केला होता? 1927ला सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह केला होता. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या संबंधित नसलेला बाब कोणती आहे? सार्वजनिक पानवठ्ठे खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले होते. डॅड्यास नंतर लगेच जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता. केव्हा झाला होता? रेवलेट कायद्यानंतर लगेच जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला होता? 13 एप्रिल 1919 झाला होता. 13 एप्रिल 1919 जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते आहेत? ब्रीदवाक्य विश्वास एकता बलिदान आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य होते. सिंधू संस्कृती कशी होती? सिंधू संस्कृती ही शहरी प्रकारची होती. सिंधू संस्कृती होती. शीख धर्माचे 10वे गुरु कोण होते? गुरु गोविंद सिंग होते. गुरु गोविंद सिंग यांची समाधी कुठे आहे? हे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. शिवरायांचे सिंधुदुर्ग व डॅडॅश यासारखे समुद्र किल्ले होते. कुठे होते? विजयदुर्ग या ठिकाणी होते. अकबरच्या महसूल व्यवस्था प्रमुख कोण होता? हा तोरडमल या ठिकाणी होता. सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला होता? कोणत्या? विल्यम बेंटिंगच्या काळात झाला. विल्यम बेंटिंगच्या यांच्या काळात सती प्रतिबंधक कायदा झाला होता. केव्हाचा होता? 1829 सती प्रतिबंधक कायदा होता. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणाला म्हणतात? महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हणतात. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण होते? जवाहरलाल नेहरू होते. जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला होता. कुठे लिहिला होता?